पुण्यातील गुंड गजानन उर्फ गजा मारणे याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केल्यानंतर त्याची रवानगी थेट सांगलीच्या राजवाडा परिसरातील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे। गेल्या 5 दिवसांपासून मारणे याचा मुक्काम कारागृहात आहे। दरम्यान मारणे याची रवानगी सांगली कारागृहात होताच सुरक्षितता वाढवण्यात आली आहे। जिल्ह्याबाहेरून सुरक्षा कर्मचाऱ्यांची तुकडी दाखल झाली आहे। कुख्यात गुंड गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली गेली। त्यानंतर गजा मारणे याला सांगली जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले। कोथरूड परिसरात मारणे टोळीतील गुंडांनी आयटी अभियंत्याला बेदम मारहाण केली होती। भाजपा नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा निकटवर्तीय असलेल्या तरुणाला या झालेल्या मारहाणीनंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आले होते। गजानन मारणे आणि टोळीवर पोलिसांकडून मोक्का लावण्यात आला। न्यायालयाने गजा मारणे याला न्यायालयीन कोठडी मंजूर केल्यानंतर पोलिसांनी त्याला एरवडा कारागृहात नेलं होतं, परंतु तिथे अंडा सेलमध्ये जागा नसल्याचं आढळून आलं। त्यामध्ये एरवडा कारागृहातील प्रशासनाने त्याला येथे ठेवण्यात जागा नसल्याचं सांगण्यात आलं। त्यानंतर सांगलीतील जिल्हा कारागृहात गजा मारणे याला हलवण्यात आले। सध्या गजा मारणे याचा सांगली जिल्हा कारागृहात मुक्काम आहे। मिरज MIDC मध्ये असलेल्या राजेश आईस फॅक्टरी जवळ असलेल्या शाहिद मुजावर यांच्या अमन प्लास्टिक गोडाऊनला भीषण आग लागली। या आगीत प्लास्टिक जळून खाक झालं असून यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। घटनास्थळी अग्निशामक दलाच्या 15 गाड्यांनी आग आटोक्यात आणली। यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। या घटनेची नोंद मिरज गांधी चौकी पोलिसात झाली आहे। घटनास्थळी मिरज गांधी चौकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, अग्निशामक दलाचे अधिकारी तसेच रेस्क्यू टीम ही उपस्थित होती। दुपारच्या सुमारास अमन प्लास्टिक गोडाऊनमधून मोठा धूर येऊ लागला। धुराची लोट एकदम वाढली आणि सर्वत्र परिसरात पसरू लागला। तसेच आगीचा भडका उडाला। आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं। अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं। अग्निशामक विभागाचे जवान युद्ध पातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न करत होते। एका पाठोपाठ एक अग्निशामकच्या गाड्या दाखल होत होत्या। धुराचे लोट दूरवर दिसत होते। मोठा धुराचा लोट लांबून दिसत असल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली। पोलिसांनी जमावाला पांगवून अग्निशामक दलाच्या गाड्यांना वाट मोकळी करून दिली। सर्वत्र धूर झाल्याने अग्निशामक जवानांना आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती। अग्निशामक दलाच्या 15 गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली आहे। काही महिन्यांपूर्वी याच गोडाऊनला अशा पद्धतीने आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झालं होतं। विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी शालेय पोषण आहारात बेदाणे आणि अन्य पौष्टिक ड्रायफ्रूट समाविष्ट करावेत अशी मागणी आमदार विश्वजित कदम यांनी विधिमंडळात केली आहे। शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा असं त्यांनी स्पष्ट केलंय। सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष उत्पादन होतं, त्यामुळे बेदाण्याचा समावेश केल्यास विद्यार्थ्यांना उत्तम पोषण मिळेल आणि स्थानिक शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होईल असा महत्त्वपूर्ण मुद्दा त्यांनी विधिमंडळात मांडलाय। शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत हलगर्जीपणा होत असल्याने राज्यभरात वारंवार धक्कादायक प्रकार समोर येत आहेत। मागील महिन्यात देवराष्ट्र येथील शाळेत आणि त्यापूर्वी पलूस येथे पोषण आहारात किडे आढळले होते। हे प्रकार विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहेत। विद्यार्थ्यांचं आरोग्य ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असली पाहिजे। अशा जीवघेण्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संपूर्ण बॅच तपासणीची कठोर प्रक्रिया अवलंबली पाहिजे असं ठणकावून सांगत आमदार कदम यांनी शासनाला त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत। निकृष्ट दर्जाच्या आहारामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात येते। शासनाने तातडीने कठोर धोरण आखून दोषी ठेकेदारांवर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करावी अशी मागणी आमदार कदम यांनी केली आहे। सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत वसंतदादा मार्केट यार्ड येथील बेदाणा सौद्यात रमेश श्रीशैल तळी या शेतकऱ्याच्या बेदाण्यास विक्रमी 470 रुपयांचा भाव मिळालाय। आज काढण्यात आलेल्या बेदाणा सौद्यामध्ये यार्डात 180 गाड्या बेदाणा आवक झाली, तर सरासरी 210 रुपये दर मिळालाय। सांगलीतील बेदाणा सौद्यामध्ये शेतकऱ्यांना बेदाण्याला चांगला दर मिळाल्याची परंपरा कायम आहे। आज झालेल्या लिलावात 180 गाड्या बेदाणा दाखल झालाय। यामध्ये कमीत कमी 170 तर सर्वाधिक दर 470 रुपये मिळालाय। रमेश श्रीशैल तळी उमदी तालुका जत या शेतकऱ्याच्या बेदाण्यास उच्चांकी दर मिळालाय। त्यांचा एकूण बेदाणा 99 बॉक्स होता। इतरही बेदाण्याला चांगला दर मिळालाय। सौद्यामध्ये सरासरी दर 210 रुपये किलो असा भाव राहिलाय। मागील 3 वर्षांपासून द्राक्ष शेती फारच अडचणीत आहे। द्राक्षाआधी बेदाण्याचे दर फारच कमी झाले होते, मात्र यंदा मोठ्या प्रमाणात अति पावसामुळे द्राक्ष घडकूस मोठ्या प्रमाणात झाली, तसेच दावण्या रोगानेही द्राक्ष शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। द्राक्षे आणि बेदाण्याचं उत्पादन घटल्याने चांगला दर मिळत असल्याचे चित्र बाजारात दिसून येते। बाजार समिती अंतर्गत होणाऱ्या बेदाणा लिलावात शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची परंपरा आहे। विश्वासार्हताही मोठी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला बेदाणा विक्रीसाठी वसंतदादा मार्केट येथे आणावा असं आवाहन बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी केलंय।
भारतातील ज्या त्या धर्माची स्थळे ज्या त्या धर्मातील अनुयायांच्या तसेच धर्मगुरूंच्या ताब्यात आहेत आणि त्यांच्याकडून त्याचे देखभाल आणि संरक्षण होते, परंतु संपूर्ण विश्वाला शांतता व दुःखमुक्तीचा महान संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांना सम्यक संबोधित प्राप्त होणारे स्थळ म्हणजे बुद्धगया आणि या ठिकाणीच महाबोधी विहार आहे। जगातील संपूर्ण बौद्ध अनुयायांचे हे अतिशय पूज्य आणि पवित्र ठिकाण आहे, परंतु या ठिकाणी इतर धर्मातील लोकांनी कब्जा केला असून बौद्ध धर्माच्या विसंगत कृत्य या ठिकाणी केलं जातं। याकरिता बुद्धगया मंदिर अधिनियम 1949 अनुच्छेद 13, 25 आणि 26 अंतर्गत आम्हाला न्याय मिळावा याकरिता संपूर्ण देशभर महाबोधी विहार मुक्ती आंदोलन सुरू आहे। त्याला पाठिंबा देण्यासाठी आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहेत। यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। बुद्धगया महाविहार कायदा 1949 रद्द करावा। बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचं नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। मागणीचा विचार होऊन महाबोधी विहार याचा ताबा बौद्धांकडे द्यावा, अन्यथा भारतासहित संपूर्ण जगामध्ये संतापाची लाट पसरेल आणि याची झळ येथील सामाजिक व्यवस्था याला लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। कवटेमंकाळ तालुक्यातील एका गावातील नोकरी करत असलेल्या महिलेचे आंघोळ करत असलेले फोटो समाज माध्यमातून प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन संबंधित महिलेकडून 10 लाख रुपयांची खंडणी घेणारा अथणी तालुक्यातील मदभावी येथील आरोपी मारुती रामचंद्र जाधव त्यास अटक केली आहे। मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संबंधित महिलेने कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। संबंधित महिलेने रजेअभावी आणि भीतीपोटी ही गंभीर गोष्ट लपवून ठेवल्याचं म्हटलंय। सन 2018 ते 3 मार्च 2025 अखेर वेळोवेळी एका गावातील मळ्यातील घरात महिला अंघोळ करत असताना आरोपी मारुती जाधव यांनी चोरून काढलेले फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन महिलेकडून वेळोवेळी 10 लाख रुपयांची खंडणी घेतली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले। तसेच मिरज येथे येऊन भेट असं सांगून तू जर आली नाहीस तर तुझे फोटो व्हॉट्सअप आणि इंटरनेटवर टाकून तुझी बदनामी करणार असल्याची धमकी आरोपी मारुती जाधव यांनी दिल्याने महिलेने फिर्यादीत असं नमूद केलंय। मंगळवारी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिलेत। आरोपीस अटक केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर अधिक तपास करतायत। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आर्थिक वर्ष संपत आल्याने बँकेने थकबाकी वसुलीसाठी जोरदार मोहीम सुरू केली आहे। शेती बिगर शेतीसह सुमारे 2,500 कोटी रुपयांचे थकबाकी आहे। बड्या संस्थांवर कारवाईचा बडगा उगारला जात असताना शेती कर्जाच्या वसुलीसाठी जोरदार पावले उचलली आहेत। बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ हे कर्ज वसुलीसाठी मैदानात उतरले असून तालुक्यांना भेटी देत आहेत। बुधवारी जतमध्ये जाऊन त्यांनी आढावा बैठक घेतली। थकीत कर्जाबाबतची झाडाझडती घेऊन थकबाकी न भरणाऱ्या कर्जदारांवर जप्तीची कारवाई करण्यात यावी असे आदेश दिलेत। मार्च एंडच्या वसुलीसाठी जिल्हा बँकेच्या सांगलीतील प्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांची टीम सर्व तालुक्यात वसुलीसाठी जात आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली बँक कायदेशीर मार्गाने वसुली मोहीम राबवते। थकबाकीदार शेतकरी कर्ज परतफेड करण्यास टाळाटाळ केली। कर्जमाफीच्या आशेने शेतकरी कर्जाची वसुली फारशी होताना दिसत नाहीये। राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात कर्जमाफीबाबतची कोणतीही घोषणा करण्यात आली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज भरावं लागणार असल्याचं स्पष्ट झालंय। तत्पूर्वीच जिल्हा बँकेने सोसायट्यांच्या माध्यमातून शेती कर्जाची वसुली सुरू ठेवली आहे। जिल्हा बँकेने बिगर शेतीसाठी दिलेले कर्जही मोठ्या प्रमाणात थकीत आहे। अशा 1016 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी बँकेने तब्बल 4,488 कर्जदारांवर वेगवेगळ्या प्रकारची कारवाई केली आहे। पीक कर्जासह अन्य शासकीय योजनांतर्गत कर्जाचे प्राप्त प्रस्ताव सर्वच बँकांनी प्राधान्याने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून 31 मार्च पूर्वी निकाली काढावेत असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिलेत। जिल्हास्तरीय सल्लागार आणि आढावा समितीच्या बैठकीत काकडे बोलत होते। यावेळी बँक ऑफ इंडियाचे विशालकुमार सिंग, अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निलेश चौधरी, जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापिका विद्या कुलकर्णी यांच्यासह विकास महामंडळाचे व्यवस्थापक बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते। जिल्ह्यातील सर्व बँकांनी आपल्याकडील दैनंदिन सेवा देताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा असे निर्देशित करून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, पीक कर्ज यांसह विविध महामंडळाकडील लाभार्थींचे कर्ज प्रस्ताव बँकांनी वेळोवेळी विहित मुदतीत निकाली काढावेत। त्यात कोणतीही दिरंगाई करू नये। प्रस्तावात त्रुटी असतील तर अर्जदारास सहकार्य करून त्रुटींची पूर्तता करून देण्यावर भर द्यावा। पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट सर्व बँकांनी विहित वेळेत पूर्ण करावे।
कृषी आणि तत्सम क्षेत्र, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग यांसह अन्य प्राथमिक आणि अपप्राथमिक क्षेत्रांकरिता विभागवार बँकनिहाय उद्दिष्टे व पूर्तता, पीक कर्ज वितरण तसेच प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना, अटल पेन्शन योजना, आरसेटी, महाविम, जीवन ज्योती अभियान, विविध महामंडळाकडील कर्ज योजना अशा केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचे उद्दिष्ट व कर्ज वितरणाचा बँकनिहाय आढावा घेण्यात आलाय. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या राष्ट्रीय उपजीविका अभियान अंतर्गत सुरू असणाऱ्या कुपवाड शहरस्तरीय संघाच्या अंतर्गत येणाऱ्या नवक्रांती वस्ती स्त्री संघाकडून नुकताच महिला दिन कार्यक्रम उत्साहात पार पडलाय. कुपवाड दवाखान्याच्या पिछाडीस असणाऱ्या मंदिराच्या परिसरात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात दीपक चव्हाण यांच्या बहारदार गाण्यांच्या कार्यक्रमासहित खेळ पैठणी आणि विविध स्पॉट गेमचं आयोजन केलं होतं. या सर्व खेळांमध्ये महिलांनी सहभागी बक्षिसे जिंकली आहेत. सदर कार्यक्रमास नवक्रांती शहरस्तरीय संघाच्या अध्यक्षा कविता पवार, महापालिका उपजीविका अभियानाच्या व्यवस्थापका ज्योती सरवदे, मतीन अमीन, हंकारेसर, समूह संघटिका वंदना संवाखंडे, संपदा मोरे, सांगली वस्तीस्तरीय संघाचे अध्यक्षा पुष्पा सोनावणे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षा राधिका हरगे, मिरज जिल्हास्तरीय संघाचे अध्यक्षा राजश्री कोरे, स्वाती शिंदे, जगधने मॅडम आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे. कार्यक्रमाचं आयोजन कविता पवार, राजश्री माळी, काजल सरोदे, मनीषा चोरमुले, मनीषा कोळी, जयश्री माळी, संजना पाटील, रोहिता कांबळे, विद्या वाघमारे आदींनी केले. यावेळी आयोजित खेळ पैठणी खेळात विजयश्री जाधव यांनी पहिला क्रमांक पटकावत पैठणी मिळवली, तर उपविजेता मनीषा चोरमुले यांनाही पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले आणि सुनीता चव्हाण याही उपविजेता ठरल्या.